होती। जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली। अटी आणि शर्तींसह 1 दिवस आंदोलनाला परवानगी देण्यात आली। केवळ 5000 आंदोलकांना आंदोलनासाठी आझाद मैदानावर येण्याची परवानगी दिली गेलेली आहे, तर आंदोलकांसोबत केवळ 5 वाहनांना येण्याची परवानगी असेल। आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल। आंदोलनात स्पीकर वापरायचा असल्यास वेगळी परवानगी घ्यावी लागेल। आझाद मैदानात कोणत्याही प्रकारचं अन्न सुद्धा शिजवता येणार नाहीये। गणेशोत्सव सुरू असल्याने कोणाच्याही भावना दुखावतील अथवा उत्सवात अडथळा निर्माण होईल असं काहीही कृत्य होता कामा नये, असंही या नियमावलीमध्ये या अटी आणि शर्तींमध्ये सांगण्यात आलं। मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी नेमक्या काय अटी घालण्यात आलेल्या आहेत आपण त्या पाहू। 1 दिवसीय आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी देण्यात आली। केवळ 5000 आंदोलकांना आझाद मैदानावर येण्याची परवानगी आहे। आंदोलकांसोबत केवळ 5 वाहनांना येण्याची परवानगी, इतर वाहनांसाठी वेगळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। आंदोलनाची वेळ ही केवळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इतकीच असेल। आंदोलनात स्पीकर वापरायचा असेल तर वेगळी परवानगी घ्यावी लागणार। आझाद मैदानात कोणत्याही प्रकारचं अन्न शिजवता येणार नाही। गणेशोत्सवात अडथळा निर्माण होईल असं कृत्य टाळावं। तर मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईकडे यायला निघालेले आहेत। मुंबईकडे येतानाचा त्यांचा मार्ग नेमका कसा असणार आहे आणि मागण्या नेमक्या काय, हे दोन्ही मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ। 27 ऑगस्टला ते अंतरवाली सराटीमधून निघालेले आहेत। त्या पुढे ते शहागड फाटा, साष्ट पिंपळगाव, आपेगाव अशा मार्गे मुंबईकडे यायला निघालेले आहेत। पैठण कमान मार्गे घोटण, तिथून शेवगाव, मिरीनाका मार्गे पांढरी पूल आणि पांढरी पूल मार्गे पुढे मग अहिल्यानगर बायपास मार्ग, तिथून नेप्ती चौक मार्गे आळेफाटा मार्गे शिवनेरी किल्ल्यापर्यंत ते आज 27 ऑगस्टला पोहोचतील। आजचा त्यांचा मुक्काम हा जुन्नर इथं असणार आहे। शिवनेरीपर्यंत ते येतील, जुन्नरला त्यांचा मुक्काम असेल। 28 ऑगस्ट अर्थात उद्या सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन ते दर्शन घेतील। त्यानंतर राजगुरुनगर, खेड, चाकण मार्गे तळेगाव मार्गे पुढे लोणावळ्याकडे प्रवास चालू होईल। लोणावळा मार्गे मग पुढे पनवेल, पनवेल मार्गे वाशी, वाशी म्हणजे मुंबईची वेस, मुंबईचा एंट्री पॉइंट। वाशीमध्ये पोहोचल्यानंतर वाशीतून पुढे चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे उद्या रात्री पोहोचतील। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक सुद्धा निघालेले आहेत। तर जरांगे पाटलांच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत, कोणत्या मागण्यांसाठी ते येत आहेत, तर मराठा कुणबी एक आहेत, हा अध्यादेश काढा, हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करा, ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे घ्या, मराठा आंदोलकांवर गुन्हे सरसकट मागे घ्या, आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या, माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी, ही सुद्धा त्यातली एक महत्त्वाची मागणी। चांगली गोष्ट आहे, आम्ही सन्मान केला, कौतुक केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण आम्ही आभारही मानतो, हरकत नाही, चांगलं केलं, चांगली गोष्ट आहे। सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही मराठे आरक्षणाची लढाई लढू आणि जिंकू सुद्धा। नाही, 1 दिवसात मग तुम्हाला अंमलबजावणी करावं लागते सगळ्या मागण्यांची। जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार। 1 दिवसाचे असं नसतं। तुम्ही बाकीचे काय नियम असतील, बाकीचे नियम आम्ही सगळे पाळू, पण 1 दिवसात मग अंमलबजावणी द्या, काही हरकत नाही आम्हाला। जर तुम्ही अंमलबजावणी करत नाही तोवर बसावं लागेल। बाकीचे नियम आणि मी ऑर्डर वाचली नाही, संध्याकाळी शिवनेरी गडावर वाचून आपण पुढील निर्णय घेऊ। मुंबई दौऱ्यावर जाताना मनोज जरांगे यांनी त्यांच्या परिवारासोबत भेट घेतली, त्यांच्या परिवारासोबत भेट झाली। यावेळी मनोज जरांगेंसह पत्नी आणि मुलीला अश्रू अनावर झाले। अंकुशनगर इथं मनोज जरांगे यांच्या घराजवळ परिवाराकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं। यावेळी जमलेल्या महिलांना सुद्धा अश्रू अनावर झाले। यावेळी जरांगे यांनी आपल्या मुलीची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा टीकेच्या फेऱ्यात अडकले। संदीप क्षीरसागर यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। त्यावेळी पोक्सोच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी विजय पवार पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर दिसल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। कोचिंग क्लास चालवणाऱ्या विजय पवारने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात त्याला अटकही झाली होती। त्यावेळीही तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्ती असल्याचे आरोप झाले होते। आज जरांगे पाटलांबरोबरच्या भेटीतही विजय पवार पुन्हा दिसल्याने विरोधकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे।
सोशल मीडियातही त्यांच्या फोटोवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.